तो ते सलामीचं पहिलं षटक गोलंदाजीवरती गणेश आले स्ट्रायकरीला अक्षय नॉन स्ट्राईकला अमोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायनलची मॅच अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिला बॉल गणेश माने यांचा अप्रतिम राहिला. पहिल्या बॉलवरती मिळाले एक सिंगल. यावेळेस खोला टाकलेला बॉल चांगली गोलंदाजी बाईच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मधील धावपलकावरती लागली जाते. दोन बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. दोन बॉल मध्ये 2 धावा. दोन धावा धावपलकावरती लागले गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेन अगदी सकाळपासून ज्यांनी गुणलेखनाची भूमिका साकारली अर्थातच ओमकार धामणकर सातत्याने शेववाडी तालुक्यातील अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये स्कोअर स्ट्रोक खेळला. मिड विकेट रिझर्व मध्ये गॅप मध्ये आहे. एक तर धाव आले, दुसरीचा इथे प्रयत्न परंतु अक्षय यांनी थांबवलंय. विकेट किपरच्या दिशेला थ्रो. कधी कधी पहा जे तुमच्या मनामध्ये असतात तेच नशीब देतं. इथे मात्र हे पाहायला मिळालं कारण की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता अमोल यांचा. अक्षय यांनी मनाई केली परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि त्याच्यानंतर आलेली एक धाव. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावपलकावरती लागले गेल्या. मानेवाडी विरुद्ध अभिजित स्फोट निनाई परळी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. वेगात टाकलेला बॉल फॉलोथ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर गणेश माने यांची गोलंदाजी आज प्रत्येकाला मनमोहित करून गेले. प्रत्येकाला इम्प्रेस केले या गोलंदाजीनं. वेगात टाकलेला आणखीन एक बॉल फलंदाजाच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावपलकावरती फक्त 4 धावा. चार धावा. क्षेत्ररक्षण एकच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. सचिन जाधव गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. सचिन जाधवच्या गोलंदाजीवरती आक्रमण हल्ला केलाय. अक्षयच्या बॅट मधून चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा षटकार. 13 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या.
चला मॅच स्पीडअप करा प्लीज, कारण की अजून आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे. आज अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनची सुरुवात आणि सुरुवातीलाच एक दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतजी पाटील त्याचबरोबर संतोषजी जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खऱ्या अर्थानं मनापासून कौतुक करेन, कारण की पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये अगदी ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय, जे आयोजन पाहतोय आणि आज खास करून जर पाहिलं तर मान्यवरांची मोठ्या प्रमाणामध्ये मांदियाई आपण पाहिले आणि आज खास करून जर पाहिलं तर या असोसिएशनवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देऊन गेले आणि एक दमदार आयोजन इथे संपन्न झालं. 2 धाबा इथे घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि एकच बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. पाठीमागच्याच आठवड्यामध्ये 32 शिराळा अंतर्गत याच मानेवाडी संघानं दादा चषकाचं पहिलं पारितोषिक पटकावलं होतं आणि पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफी 2025 यावेळेस खोला टाकलेला हा फटका जर आवडला असेल तर अक्षयसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. नेत्रदीपक शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द मॅच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 21 आणि 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. 22 धावांची गरज. चला 22 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच, वेळ जास्तीचा घेऊ नका. फायनलची मॅच चला मॅचला सुरुवात करा. 22 धाबांची गरज. 12 बॉल मध्ये 22 धाबांची गरज. चॅम्पियन ट्रॉफी 2025. गोलंदाजीवरती अक्षय दाखल झाला. स्ट्रायकर इनला सचिन माने, नॉन स्ट्रायकरला सचिन जाधव. मॅचला होते सुरुवात. चॅम्पियन ट्रॉफी 2025 दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झाली आहे. गोलंदाजीवरती अक्षय दाखल झालाय. स्ट्रायकर इनला सचिन माने. पहिला बॉल वेगात टाकलाय. ऑन साइडला चांगला शोक लगावलाय. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. शाहूवाडी की 32 शिराळा, मानेवाडी की निनाई परे अशी मॅच. एका बाजूला अखंड शाहूवाडी असोसिएशनचे चाहते बोलत असतील की निनाई परे जिंकू द्या, कारण की असोसिएशन मध्ये वाटचाल करत असताना निनाई परे या टीमनं सलग 5 वर्ष संघर्ष केला आणि सचिन जाधव इथे बाद झालाय.
पागदी आता मात्र सम्यकरित्या चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज विक्रम मैदानाच्या आतमध्ये. आता 10 बॉल आणि 20 धावांची गरज. एका बाजूला आज अभिजित स्पोर्ट निनाई परे हा संघ विचार करत असेल की आज मात्र या असोसिएशन मध्ये केलेला प्रवेश आपल्यासाठी लकी राहिला आहे, कारण की सलगचा 5 वर्षाचा संघर्ष, 5 वर्ष ज्या ट्रॉफी पासून दूरवर राहिलो, आज मात्र त्या ट्रॉफी मधील एक ट्रॉफी नक्कीच निनाई परे या संघाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. 10 बॉलमध्ये 20 धावांची गरज. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचं हे दमदार असं आयोजन आज प्रत्येकाच्या नजरा या चॅम्पियन ट्रॉफीकडे वळल्या. अगदी सकाळी ही मॅच कधी सुरुवात होईल यासाठी मात्र सातत्याने यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली गेली. व्हाईट बॉल आणि प्लस 2 धावा आल्या. पागदी कधी कधी तुमच्या वेगापेक्षा तुम्हाला दिशेची फार गरज असते. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू गेलेलं कधी चांगलं. आणि इथे मात्र दिशा खराब तर दशा खराब पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4 या आकड्यावरती. 10 मध्ये 18. यावेळेस पहा वेगात टाकलेला बॉल. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअप नव्हता, विकेट किपरने स्वतःला थांबवलंय. डॉट बॉल आलाय. आता 9 बॉल आणि 18 धावांची गरज. 9 बॉल मध्ये 18. नऊ बॉल मध्ये 18 रनअप मध्ये काहीतरी अडथळा निर्माण झालाय. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावलाय. आतापर्यंत सचिन माने शांत होता, परंतु सचिन माने महत्वाच्या मॅच मध्ये बडे मंच का आहे सरपंच आणि सरपंचाने ठोकलाय हा खणखणी षटकार. अनेक वेळा मानेवाडी संघ अडचणीमध्ये असताना सचिन मानेने अनेक कारनामे केलेत. आता समीकरण बदललंय. 12 धावांची गरज. येणारे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 12 धावांची गरज. बडे मंच का बडा खिलाडी सचिन माने जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मानेवाडी संघाच्या जिंकण्याच्या आशा पल्लवीत आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. ही कॅच महत्वाची. पहा काय घडलं जातंय. सचिन मानेला जीवनदान. 2 धावा आल्या. 7 मध्ये अजून देखील 10 धावांची गरज. खराब लाईन इथे पाहायला मिळते. 9 बॉल आणि प्लस 1 2 धावा. नशीब मात्र आज मानेवाडीच्या बाजूने झुकत माप देताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या. आता समीकरण बदललंय. 7 मध्ये आता 8 धावांची गरज. 7 बॉल 8. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल जातोय सीमारेषा पार. मी अगोदरच म्हटलं होतं की ज्या वेळेस मानेवाडी संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेस मात्र
7 मध्ये 17 धावांची बहारदार खेळी इथे आपल्याला पाहायला मिळते. आता फक्त जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज. यावेळेस पहा हलक्या त्याने दिशा देण्याचं काम केले. 1 धाव तर आली आहे. सचिन माने धाव घेणार नाहीयेत आणि आता शेवटच्या ही विजयाची धाव मात्र ते कंप्लीट केली जाते आणि चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा मानकरी संघ ठरलाय. श्री काळमादेवी क्रिकेट स्पोर्ट मानेवाडी हा संघ ठरलाय विजयी. अभिनंदन सचिन माने अँड टीम. अभिनंदन टीम श्री काळमादेवी क्रिकेट क्लब मानेवाडी. चला या लगेचच व्यासपीठाच्या समोर